हाय मित्रांनो, नमस्कार. जय संविधान. महानायक ऑनलाईनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या 5 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 1 तारखेला 1 डिसेंबरला मतदान होत आहे आणि यामध्ये अनेक उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. आपण पदवीधर जे मतदार आहेत ते या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि उमेदवारांच्या भेटीगाठी सुद्धा आपल्याला झालेल्या असतील किंवा नसतीलही. तुम्हाला सगळं माहिती आहे की किती उमेदवार तुम्हाला भेटले आणि किती उमेदवार भेटले नाही. परंतु आज महानायक ऑनलाईन मध्ये आपल्याकडे एक उमेदवार आलेले आहेत, वसंत भालेराव. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वसंतजी, आपलं महानायक ऑनलाईन मध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आपल्याला शुभेच्छा की आपण ही निवडणूक लढवत आहात आणि आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळेल. सर्वप्रथम हे सांगा की तुम्हाला या निवडणुकीला उभं राहण्याची प्रेरणा कशी मिळाली किंवा तुम्ही उभं राहण्याचा निर्णय का घेतला? बघा सर, महाराष्ट्रामध्ये मी एक नवीन विचाराचा, नवीन दमाचा तरुण आहे आणि मराठवाड्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदवीधर तरुणांची अवस्था जर आज आपण बघितली, इव्हन फिरलो, तर त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था पाहून आपल्याला प्रश्न पडतो की हे म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये राहतात का स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये राहतात. हा एक अत्यंत म्हणजे चिंताजनक विषय आहे. तर याच्यामध्ये यांची परिस्थिती आपल्याला जर सुधारायची असेल तर याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करावे लागतील. याच्यामध्ये कसं आहे, राजकारण हे एक प्रभावी माध्यम आहे. आजच्या तारखेमध्ये आपण जर मराठवाड्याचा जर समजा एक चित्र बघितलं तर आपल्याला असं वाटतं की मराठवाडा चित्र नाही, ही परिस्थिती आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याबद्दल जर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या किंवा अनुभव घेतला तर मराठवाड्याला मागासलेला भाग असा म्हणून कन्सिडर केला जातो आणि मराठवाड्यामध्ये बाहेरचे लोक येण्यासाठी हेजिटेट करतात. तर मी पण मराठवाड्यामध्ये जन्माला आलो. माझं शिक्षण देवगिरी महाविद्यालयामध्ये झालेलं आहे आणि मी आजही अनुभव घेतो मराठवाड्यामध्ये. तर यांची परिस्थिती जी आहे, पदवीधर जे मतदार आहेत, तर यांना आज मुख्यत्वे जॉबचा प्रश्न आहे. त्यांना जॉब नाही आणि त्या जॉब नसल्या कारणामुळे त्यांना पडेल ते काम करावं लागतंय. एक सेक्युअर जॉब मिळत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही जसं आता म्हणालात की राजकारणामध्ये येऊन आपण हे प्रश्न सोडवण्याची तुम्ही इच्छा आकांक्षा बाळगता, पण आज तुम्हाला माहिती आहे की राजकारण इतकं महागडं झालेलं आहे. धनाढ्य पक्ष म्हणजे अतिशय भांडवलदारांचे पक्ष, मोठे पक्ष की ज्याच्याजवळ दामदंड सगळ्या नीतीचा जे अवलंब करतात, अशा परिस्थितीमध्ये आपण उभं राहण्याचं धाडस कसं केलं? बघा सर, जर आपण प्रत्यक्षपणे निवडणुकीला किती खर्च येतो किंवा आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी खर्च लागतो याच्यावरती सारासार विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला डिपॉझिट आणि एक किरकोळ खर्च म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडे 20,000 रुपये जरी असतील पण जनसंपर्क चांगला असेल, मतदारसंघ आपला मोठा आहे हा, म्हणजे हो मतदारसंघ मोठा आहे, बरोबर आहे, पण लोक आपल्याला जर सहकार्य देत असतील तर आपल्याला इतर खर्च करायची गरज नाही. आता मी ज्यावेळेस प्रचार करत असतो तर माझा कुठला पण एखादा ग्रॅज्युएट जो मित्र असतो तो 2 व्हीलर घेऊन येतो. तो बोलतो की तू एक खूप चांगलं काम करतोय, तुला आम्ही पूर्णपणे सहकार्य करतो, तुला पैशाची काही गरज नाही. गाडीत पेट्रोल ते टाकतात, त्यांच्याकडेही जास्त पैसे नसतात. आम्ही वडापाव भजे खाऊन आम्ही प्रचार कार्य करतो, लोकांच्या भेटी घेतो आणि सुशिक्षित असल्यामुळं विद्यार्थ्यांशी तर भेटीगाठी घेतोच, पण इतर जे पदाधिकारी वगैरे आहेत त्या पदाधिकाऱ्यांबद्दल सोबतही आम्ही वार्तालाप करतो, चर्चा. खरोखरच प्रचार करायचा जर असेल तर प्रचारात असा फार मोठा बाज करण्याची आवश्यकता नाही असं प्रचाराला ह्याची बाज करण्याची गरज नाही. ज्यांना ह्या निवडणुकीमध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या संस्था जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना स्वतःचं जे एक प्रेस्टिज आहे ते सस्टेन करण्यासाठी त्यांना जिंकून हारण्याच्या भीतीमुळं खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा लागतो. त्यासाठी मग ते लोक पेपरमध्ये किंवा इतर मीडियामध्ये याच्यामध्ये ते जाहिरात वगैरे देतात, प्रचार करतात आणि त्याला अफाट खर्च लागतो. निवडणुकीला जर समजा आपण खर्चाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एक 20,000 ते 30,000 मध्ये आपण निवडणूक लढू शकतो आणि तसं जर समजा आपण खर्चिक पद्धतीने बघितलं तर 10 करोड जरी तुम्ही लावले याच्यामध्ये ते कमीच तरी ते कमीच पडतील तुम्हाला. तुमची काय संकल्पना आहे या
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यामागे आपली काय भूमिका आहे? जसं तुम्ही आता मराठवाड्याच्या विकासाचा तुम्ही मुद्दा मांडला, तर पदवीधरांच्या संदर्भामध्ये, तरुणांच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात काय नेमकी संकल्पना आहे? तरुणांची परिस्थिती ज्यावेळेस मी बघतो तर त्यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि तरुणांची पण अपेक्षा आहे. पण मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतो तर पदवीधर लोकांना हेच माहिती नसतं की आमच्यासाठी एक आमदार असतो जो विधान परिषदेमध्ये आमची बाजू मांडतो. एवढं अवेअरनेस या ठिकाणी म्हणजे नाही. तर माझ्यासारखा एक तरुण त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या ह्या काही भावना आहेत त्या चांगल्या पद्धतीने म्हणजे फुलफिल करू शकतो. माझ्याकडे त्यांच्यासाठी प्लॅन्स आहेत. रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण काय संकल्पना आहे? रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर का आपण बघितलं तर आजच्या तरुणांना एक आदर्शाची गरज आहे, मोटिवेशनची गरज आहे. तर माझ्या वचननाम्यामध्ये मी तसं दिलेलं पण आहे. तरुणांचे जे आदर्श आहेत, अण्णाभाऊ साठे यांना एक भारतरत्न पुरस्कार मिळावा ही पदवीधरांची जबरदस्त मागणी मी संपूर्ण मराठवाड्यामध्ये बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं बघतोय, उपोषणं बघतोय, पण ही मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. याच्यावरती मी या तरुणांना त्यांचे जे आदर्श आहेत, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ह्याच्यासाठी मी म्हणजे पूर्णपणे जबाबदारीने काम करणार आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण जर समजा आयटी पार्कची जी संकल्पना आहे ती काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे तुम्ही जर समजा विचारात घेतलं तर पुण्यामध्ये तुम्हाला मगरपट्टा, युएन आयटी पार्क, हिंजेवाडी अशा बऱ्याच ठिकाणी आयटी पार्क्स आहेत. आणि या आयटी पार्क मध्ये जर तुम्ही काम करत असेल तर मराठवाड्यातले तरुण किंवा नागपूर साईडचे लोक हे त्या ठिकाणी जाऊन काम करतात. तर अशा आयटी पार्कची निर्मिती आपण आपल्या मराठवाड्यामध्ये केलं तर गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त ही आपली एक भूमिका असणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये संधी एक चांगल्या प्रकारची उपलब्ध होऊ शकते, ज्याच्यामध्ये ते स्वतः बरोबर आपल्या आई वडिलांचं, इतर लोकांचं पालन पोषण करू शकतात. तर आयटी पार्क या ठिकाणी माझं निर्माण करण्याचं माझं स्ट्रॉंग एक एम आहे. त्याच्यानंतर चित्रपट सृष्टीसाठी मराठवाड्यामध्ये चांगले चांगले कलाकार आहेत. अनासपुरे हे आपल्या मराठवाड्यातील बीडचे आहेत. तर मुंबईला त्यांना जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, FTI वगैरे आहे त्या ठिकाणी. तर अशी जे ट्रेनिंग सेंटर्स वगैरे जे आहेत फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड ही एक मोठी इंडस्ट्री आहे. तर त्याच्या वेगवेगळ्या शाखा जर समजा आपण मराठवाड्यामध्ये उपलब्ध करून दिल्या तर मराठवाड्यामध्ये कला क्षेत्रामध्ये पण लोक चांगल्या प्रकारे पाऊल ठेवून त्याच्यावरती एक करिअर म्हणून ते बघू शकतात. हे आहे उद्योग क्षेत्रामध्ये व्यापक क्षेत्र जे आहे, इंडस्ट्रीज वगैरे, ज्या लोकांना इंडस्ट्रीज वगैरे इस्टॅब्लिश करायचे आहे त्यांच्यासाठी बँकेची जे लोन प्रोसेस आहे ती मी सोपी करण्याचा प्रयत्न करेन. आता गव्हर्नमेंट तर देते ना स्कीम, मोठमोठे देते, त्याचं काय? सर, गव्हर्नमेंटच्या स्कीम ह्या कागदोपत्री आहेत. तुम्ही जर बँकेमध्ये एखाद्या वेळेस तुम्ही तर मोठे पत्रकार आहात, तुम्हाला अनुभव असेल, पण माझा आणि माझ्या मित्रांचा पण असाच अनुभव आहे. ज्यावेळेस ते बँकेत जातात तर त्यांच्या हातामध्ये एक मोठी लांब एक चेकलिस्ट दिला जाते आणि ती चेकलिस्ट बघून तिथंच तो दम सोडून देतो. म्हणजे त्याला मिळेल का नाही हाच प्रश्न पडतो. त्याच्यात एक चप्पल घासते, दुसरी चप्पल त्याला घ्यावी लागते, ती घासते तरी त्या कर्जाची जी मागणी ती पूर्ण होत नाही. आणि एवढं झाल्यानंतरही त्याला एखादं मिळालं तर 50,000चं कर्ज मिळतं. त्या 50,000च्या कर्ज घेण्यामध्ये त्याला इकडून तिकडून ते कर्जाची प्रोसेस कंप्लीट करण्यामध्ये 10,000 जातात. उरले 40,000 रुपये. त्या 40,000 मध्ये कोणता व्यवसाय चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश होऊ शकतो, आज माझाच हा प्रश्न आहे. होतच नाही. त्याच्यामध्ये तुम्ही एक चहाचं हॉटेल जरी टाकायचं बोलले तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्या, डिपॉझिट हे करा. त्याच्यानंतर अजून पण तो काय करतो की इतर लोकांकडनं व्याजाने पैसे घेतो, व्याजाने त्या व्यवसाय चालू करतो आणि नवीन व्यवसायामध्ये दम त्याला धरायला वेळ लागतो आणि कर्जबाजारी होतो आणि शेवटी त्याला आत्महत्या करावी लागते. ही अत्यंत घाण परिस्थिती. मला आय फील व्हेरी बॅड रिगार्डिंग दिस सिच्युएशन. So therefore I want to do something better for my all friends and colleagues. So this is my I feel very bad. So therefore I want to come in politics and I want to do something special for them. The present MLCs, they are nothing doing for these graduate people. And I want to appeal all the voters. This time you must see who is the best candidate in this election, who can take your further care.
सो दे शुड वोट टू दॅट कॅन्डिडेट. आता शासकीय नोकऱ्या आहेत किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधल्या नोकऱ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, याच्या संदर्भामध्ये तुमचं काय अवलोकन आहे? बघा सर, सरकारी सिस्टीम जर समजा आपण बघितली तर सरकार तर कसं काम करत आहे हे प्रत्येक पदवीधारकाला दिसून येते बेरोजगारीमुळं. आणि हे जे आमदार खासदार जे आहेत वरच्या लेवलचे, सध्या पेपरमध्ये 2च लोकांची चर्चा होते. 35 लोक ह्या निवडणुकीमध्ये आहेत. 35 लोक आहेत, तर मीडियाला हे 35 लोक दिसत नाही का? त्यांचा ते देखील कष्ट घेत आहेत पदवीधरांसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, तेही कष्ट घेत आहेत. मग हे लोक दिसत नाही का? याचा अर्थ काय समजावा आपण? वसंतराव, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याचं धाडस करताय, तर तुम्ही मग जे काही सध्याचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्या मार्फत तुम्ही उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय का नाही घेतला? म्हणजे सध्या काय त्याच्यात काय फरक समजता तुम्ही? का नाही वाटलं तुम्हाला की आपण जॉईन व्हावं कुठल्या तरी पक्ष संघटनेला मोठ्या? बरोबर आहे. मोठ्या पक्षामध्ये जर समजा आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी ऑलरेडी आर्ग्युमेंट चालू आहे. आता तुम्ही बीजेपीचं उदाहरण घेतलं तर तिथं बीजेपीचे एक जे बेवाळकर सर आहेत त्यांनी फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. त्याच्यानंतर बीजेपीचेच आणखी 2-3 लोक तिथं म्हणजे बंडखोरी वगैरे करतायत. आणि मी नवीन विचाराचा, नवीन दमाचा असल्यामुळं पक्षाचा जरी पाठिंबा मिळाला नाही तरी माझं तळमळ जी आहे त्या तळमळीच्या आधारावरती मी निवडून येऊ शकतो ही मला खात्री आहे. कारण माझी प्रतिमा अशी आहे, मराठीमध्ये एक हे आहे, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, किंवा कथनी और करनी में किसी तरीके का कोई अंतर नहीं होना चाहिए. तो या विचाराचा मी आहे. म्हणून मला कॉन्फिडन्स आहे माझ्या वचननाम्यामध्ये मी काही जे दिलं तरुणांसाठी करणार. एमपीएससी युपीएससी चे जे एज बार झालेले जे लोक आहेत त्यांनी शाळा चालू करायला पाहिजे किंवा कॉलेजेस चालू एज बार कसे झाले म्हणजे काय बघा, एज बार होण्यामाग हे गव्हर्नमेंटचं 10 वर्षापासून काही रिक्रुटमेंट चालू नाही. रिक्रुटमेंट चालू नाहीये. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक प्रश्न आहे. त्या मराठा आरक्षणामुळे पण एज बारचा अभ्यास केलेल्या लोकांना सामना करावा लागतोय. मग ह्या अशा विविध कारणामुळे परीक्षा पुढे ढकललेल्या, परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत. तर ह्याच्यामुळे ह्या लोकांचा एज बार झाला आणि त्यांच्या आता जगण्याच्या आशा संपलेल्या आहेत. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की आशा सोडू नका, कारण यांच्याकडे भरपूर प्रकारचं टॅलेंट दडलेलं आहे, नॉलेज आहे. तर ह्या नॉलेजचा उपयोग ते शाळा चालू करून, कॉलेज चालू करून, एमपीएससी युपीएससी सारख्या संस्था चालू करून ते स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही, पण येणाऱ्या भावी पिढीचं स्वप्न पूर्ण करू शकतात. म्हणून यांना या संस्था चालू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती मी सोपी करणार. आणि त्यांच्यासाठी जो निधी उपलब्धी हवी आहे तर मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्धी करून देण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करणार. शासनाने या बेरोजगार जे तरुण आहेत, पदवीधर जे तरुण आहेत, यांच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही काय करणार आहात त्यांच्यासाठी? बघा सर, शासनाने सगळ्यात पहिले तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपरली डेव्हलप करायला पाहिजे. जसं ऑनलाईन शिक्षणाचा विषय आहे. ऑनलाईन शिक्षणाचा विषय आहे. याच्यामध्ये कसं आहे की बेसिक शिक्षणापासून याची सुरुवात आहे. शालेय परिस्थितीपासून आता जस्ट कोरोनाच्या काळामध्ये स्टडी फ्रॉम होम, जसं वर्क फ्रॉम होम आहे तसं स्टडी फ्रॉम होम ही कन्सेप्ट चालू केलेली आहे. पण आता औरंगाबाद सारख्या शहरामध्ये एका घरामध्ये 2 मोबाईल नाही. एका घरामध्ये 2 विद्यार्थी आहेत, 2 आहेत 3 विद्यार्थी आहेत. बरोबर. तिसरीचा वर्ग वेगळ्या, तिसरी, चौथी आणि 8वीचा क्लास एकाच वेळेस असतो. तर एका वेळेस एका मोबाईल मध्ये 3 क्लासेस कसे चालू शकतात? आणि 3 मोबाईल तर घरामध्ये नाही. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं, विद्यार्थ्याला येतं किंवा आई वडिलांना येतं. हे चालू आहे का म्हणजे ऑनलाईन सध्या शिक्षण? काय वाटतं तुम्हाला? ऑनलाईन शिक्षण फक्त नावाला चालू आहे सर, फक्त नावाला चालू आहे. आणि शाळेच्या किंवा कॉलेजेसच्या ज्या फीस आहेत त्या चालू आहेत. शाळा बंद आणि फीस चालू असा प्रकार आहे. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी कुठल्या तरी योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तरी काय अवस्था आहे जे पदवीधर झालेत, ग्रॅज्युएट झालेत?
पोस्ट ग्रॅज्युएशन? त्यांची अवस्था तर सर अत्यंत हलाखीची आहे, कारण त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही. आता मी ग्रॅज्युएट लोक पण मला भेटतात, तर त्यांच्याकडे स्मार्टफोन नसतोच बिलकुल. एखाद्याकडे असला तर मोबाईल मध्ये बॅलन्स नसतो. हा? ही परिस्थिती आहे, असं आहे. तर त्याच्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत, प्रथमतः यांच्या रोजगाराचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटला जर का समजा ऑनलाईन काही प्रोग्राम्स इम्प्लिमेंट करायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याच्याकडे कॉलेजचं किंवा शाळेचं आयडेंटिटी कार्ड आहे, त्याला मोबाईल अवेलेबल करून द्यायला पाहिजे. स्मार्टफोन, मोबाईल, लॅपटॉप असं आहे. परदेशामध्ये ही कन्सेप्ट कधीची सुरू झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही कन्सेप्ट फक्त कागदोपत्री आहे, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतच नाही. आणि याचा जो मूळ जो फरक पडतो, हा पडतो शिक्षणावरती. आणि ज्या देशाचं शिक्षण कोणी बोललेलं आहे असं, एखाद्या देशाला जर बर्बाद करायचं असेल तर त्याच्या शिक्षण व्यवस्थेवरती घाला. त्याच पद्धतीने एखाद्या परिवाराला जर समजा संपवायचं असेल तर त्या परिवारामध्ये शिक्षणच पोहोचू देऊ नका. आणि हीच परिस्थिती आहे, सध्या शिक्षण पोहोचत नाहीये. बोटावर मोजण्या इतके लोक, जर एक ठराविक वर्ग सोडला तर बाकी कोणाकडेच इन्फ्रास्ट्रक्चर, मोबाईल, टॅबलेट वगैरे काहीच नाही सर. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आणि त्याच्यामुळंच मी एक स्ट्रॉंग विल पॉवर घेऊन या लोकांना चांगल्या पद्धतीचा सपोर्ट, चांगल्या पद्धतीचा सोर्स अवेलेबल करून देण्यासाठी या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे. ही जी पदवीधर मुलं आहेत, जी बेरोजगार आहेत, यांच्या संदर्भामध्ये तुमच्या काय आणखी योजना आहे किंवा काय तुमचं प्लॅनिंग आहे? याच्यामध्ये कसं आहे की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आहे, हे चालू आहे का सध्या? म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे दार उघडे आहेत, पण योजना बंद आहे. तिथून एम्प्लॉयमेंट मिळेल याची काय? एम्प्लॉयमेंट मिळायची गॅरंटी बिलकुल नाहीये. फक्त ते ऑफिस दार उघडे आहे आणि प्रोसेस चालू आहे. गव्हर्नमेंटचा निधी, जे काही गव्हर्नमेंटचे एक्सपेन्सेस आहेत त्या ठिकाणी फक्त पगारीमध्ये जातात. बाकी योजना वगैरे कुणाला कॉल येत नाही. मी माझ्या मित्रांशी, ग्रॅज्युएट जे मित्र आहेत त्यांच्याशी डिस्कस करतो, लोकांशी 1 to 1 कम्युनिकेट करतो. तर कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत मला कॉल आलेला दिसत नाहीये. ठीक आहे, तुम्ही कॉल जरी समजा पाठवले नाही तर त्यांच्यासाठी 5,000 10,000 काहीतरी मानधन चालू करा. आधी मानधन मिळायचं, आता तेही बंद झालं. मग तरुणांनी जायचं कुठं? तर वसंतराव, आणखी एक प्रश्न तुम्हाला, की जे पदवीधर आहेत, या पदवीधरांच्या नेमक्या समस्या सध्या तुम्हाला काय दिसतात? पदवीधरांच्या नेमक्या समस्येमध्ये मुख्यत्वे जर आपण बघितलं तर CHB हा एक खूप मोठा इश्यू चालू आहे सध्या. CHBचा खूप लोकांना म्हणजे प्रॉब्लेम हे आहे. त्याच्यानंतर खाजगी संस्था ज्या आहेत, खाजगी संस्था चालकांमार्फत त्यांचा 6-6 महिने पगार होत नाहीये. नियंत्रणच नाहीये त्यांच्यावर. नियंत्रण नाहीये. खाजगी संस्थांचे जे संस्था चालक आहेत ते फक्त त्यांना वापरून घेतात आणि त्यांना कधी नारळ देतील याची कुठल्या प्रकारची काही शाश्वती राहिलेली नाहीये. तर ही जी प्रोसेस आहे ही अस्थिरता निर्माण झालेली. हो, इन्स्टेबिलिटी जी आहे ती कुठेतरी मी थांबवणार आहे, नक्की थांबवणार आहे, असं आहे. तुमच्या समोर कुठले टार्गेटेड पदवीधर आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही काम करू इच्छिता? सर, याच्यामध्ये टार्गेट जर समजा बघितलं, पदवी मिळवल्यानंतर बरेच जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपण लॉयर्स घेतले, ऍडव्होकेटचा प्रश्न आहे, डॉक्टरांचा प्रश्न आहे, डॉक्टरांचा आहे, इंजिनियर प्रश्न आहे, सिव्हिल इंजिनियर ज्या लोकांनी पदवी मिळवली, सिव्हिल इंजिनियर्स, ते मोठमोठ्या बिल्डर्स कडे, कॉन्ट्रॅक्टर्स कडे 15-20 हजार रुपयांनी नोकरी करतायत. इंजिनिअरिंग करण्यासाठी लाखोचा त्यांना खर्च येतो. त्यांच्या आई वडिलांच्या काय अपेक्षा असतील? एवढा खर्च केला, 5-10 हजार रुपये जर समजा आपण बघितलं तर एखाद्या केळ्यावाल्याला तुम्ही विचारलं तुम्ही किती पैसे कमवता, तर तो सहज म्हणतो मी सगळ्यांना सरकारी नोकऱ्या तरी कशा मिळतील ना? नाही, सरकारी नोकऱ्यांचा कसं, बरोबर आहे तुमचा प्रश्न. सगळ्यांना सरकारी नोकरी मिळू शकत नाही किंवा प्रत्येकाचं अँबिशन पण नसतं की मी सरकारी नोकरीमध्ये जायलाच पाहिजे. बऱ्याचशा तरुणांचा एक कल असतो उद्योगाकडे जाण्याचा, पण उद्योग उभं करण्यासाठी पण जे सेटअप आहे. आता प्रधानमंत्र्यांच्या मार्फत बऱ्याचशा योजना काढलेल्या आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये जा आणि 10 लाखाचं कर्ज सहज उपलब्ध झालेले 10 लोक मला आणून दाखवा. त्यांच्याकडे डिग्रीच्या व्यतिरिक्त गॅरंटी कुठलीच तुम्हाला मिळणार नाही, गॅरंटी देऊ शकत नाही. आणि बँकेचे लोक देखील डिमांड करतात, कारण त्यांना वरच्या लेवलला प्रेशर असतं.
की जोपर्यंत सेक्युअर्ड लोन आपण देऊ शकत नाही तोपर्यंत कुठल्याही कर्जदाराला किंवा कर्ज मागायला येणाऱ्या पदवीधर असो, बेरोजगार असो का कोणी पण असो, जोपर्यंत कोलॅटरल गॅरंटी देत नाही तोपर्यंत कर्जच देत नाही. मग वरच्या लेवलला ज्या काही योजना बनतात त्या फक्त कागदोपत्री बनतात, पेपरमध्ये देण्यासाठी वगैरे. बाकी त्याचं एक्झिक्युशन किंवा बेनिफिट हा ट्रान्सपरंट नाही. त्याच्यामुळे आपला जो उमेदवार आहे, पदवीधर जो तरुण आहे, त्यांना कर्ज मिळत नाही आणि शेवटी मग भजे वगैरे विकायचा धंदा करावा लागतो त्यांना, असं आहे. तर मित्रांनो, हे होते वसंत भालेराव, आपल्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार. आणि अतिशय मनमोकळेपणाने एक तरुण म्हणून त्यांना पदवीधरांविषयी काय वाटतं ही भावना त्यांनी आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. त्यांची भावना किती प्रामाणिक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या ज्या काही योजना आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या समोर सगळे 35 उमेदवार उभे असताना जे प्रमुख उमेदवार, प्रमुख दावेदार म्हणून सांगितले जातात, वसंत भालेरावांनी त्यांची एक अतिशय चांगली खंत बोलून दाखवली, विशेषतः माध्यमांसमोर. एवढे 35 उमेदवार असताना सुद्धा केवळ 2च उमेदवारांची चर्चा माध्यमांमध्ये होते आहे, ही खंत सुद्धा त्यांना आहे. एनिवे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती की महानायक ऑनलाईन हा सगळ्यांना सोबत घेणारा आपलं हे चॅनल आहे किंवा आपली ही वेबसाईट आहे. आज या ठिकाणी आपण त्यांना बोलवलं. वसंतराव, आपलं मनपूर्वक आभार की आपण अतिशय धावपळीच्या काळातही आपण येऊन महानायक ऑनलाईनला भेट दिली आणि आमच्याशी चर्चा केली.